युवक मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवन आणि कार्यावरती भाषण. वक्ते आहेत शेख सिकंदर शेख सत्तार. सडसडता उत्साह आणि दुर्दम्य इच्छाशक्ती याचे दुसरं नाव म्हणजेच भारतरत्न माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तामिळनाडू राज्यात आपल्या वडिलांचे अथवा पूर्वजांच्या नावाचे प्रारंभिक अक्षर आपल्या नावाच्या अगोदर लावण्याची पद्धत असल्याने डॉक्टर कलाम साहेबांच्या नावाच्या पहिले लिहिलेले APJ ह्या 3 अक्षरांचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगता येईल. A म्हणजे अउल, त्यांच्या पंजोबांचे नाव. P म्हणजे फकीर, त्यांचे आजोबांचे नाव. आणि J म्हणजेच त्यांच्या वडिलांचे नाव जैनुल आबेदीन आहे. त्यांचे प्रमुख नाव कलाम आहे. अब्दुल हा अरबी भाषेतील शब्द असून तो अल्लाहच्या विशिष्ट नावाच्या अगोदर वापरला जातो. अब्द अधिक अल अशा 2 जोड शब्दांनी अब्दुल शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ इंग्रजी भाषेत द सर्वंट किंवा द स्लेव ऑफ गॉड होतो. मराठीत म्हणायचे असेल तर त्याचा अर्थ देवाचा ताबेदार किंवा देवाचा भक्त होय. तसेच उर्दू भाषेत अल्लाह का बंदा असा होतो. त्याचप्रमाणे कलाम या शब्दाचा अर्थ इंग्रजीत इस्लाम धर्मानुसार अ वर्स इन द होली कुरान दॅट इज द स्पीच अँड वर्ड्स ऑफ अल्लाह, म्हणजेच कुराणातील अध्याय जे अल्लाहने त्याच्या प्रेषितांशी साधलेले संवाद होत, त्या संवादाला कलाम किंवा कुराण म्हणतात. इंग्रजी शब्दकोशात कलाम या शब्दाचा अर्थ शोधला तर डिस्कोर्स, स्पीच, रायटिंग असा आहे. मराठीत सांगायचे झाल्यास संभाषण, व्याख्यान व लेखन असे म्हणता येईल. डॉक्टर कलाम साहेबांनी आयुष्यभर एक संशोधक, एक फिलॉसॉफर, एक शिक्षक म्हणून काम केलं. भारताच्या तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण करून त्यांना मार्गदर्शन केले व खऱ्या अर्थाने आपले अब्दुल कलाम हे नाव सार्थक केले. कलाम साहेबांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मद्रास या राज्यातील रामेश्वरम या गावात एका सामान्य तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला. रामेश्वरम येथे सुप्रसिद्ध शिवमंदिर असल्याने त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करीत. कलाम साहेबांवर त्यांच्या वडिलांनी केलेल्या संस्कारांचा फार मोठा प्रभाव होता. कलाम साहेबांचे चुलत भाऊ शमसुद्दीन हे रामेश्वरममधील एकमेव वृत्तपत्र वितरक होते. पांबनहून रामेश्वरमला सकाळच्या रेल्वेने वृत्तपत्र यायचे. ते वृत्तपत्रांचे गठ्ठे गोळा करण्यात डॉक्टर कलाम साहेब आपल्या भावाला मदत करीत. त्यामुळे वृत्तपत्राचे वाचनही होत असे. म्हणून डॉक्टर कलाम साहेब बाहेरच्या जगाशी जोडले गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरम येथेच झाले. पुढे तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये BSc पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर चेन्नईच्या प्रसिद्ध अण्णा विद्यापीठाच्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT ह्या कॉलेजात प्रवेश घ्यायचे ठरविले. परंतु त्यांच्या वडिलांना कॉलेजची फी भरणे शक्य न होते. म्हणून त्यांची बहीण जोहरा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी आपले दागिने गहाण ठेवून पैशांची तजवीज केली व अशा प्रकारे त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे आपले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी कलाम साहेबांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन स्कॉलरशिप मिळवली. MITमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण करत असताना त्यांनी आपल्या तामिळ मातृभाषेत लेट अस मेक आवर ओन एअरक्राफ्ट नावाचा लेख लिहिला, ज्याला पहिले पारितोषिक मिळाले. नंतर MIT अंतर्गतच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL बँगलोरमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासमोर नोकरीच्या 2 पर्यायी संधी उपलब्ध होत्या. पहिली संधी एअरफोर्समध्ये कारकीर्द, तर दुसरी संरक्षण मंत्रालय अंतर्गत डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन DTP&P एअर विभागात नोकरी होय. म्हणून दोन्ही ठिकाणी कलाम साहेबांनी अर्ज पाठविला आणि दोन्ही ठिकाणाहून मुलाखतीचे पत्रही त्यांना आले. परंतु आवड असूनही देहरादून येथील एअरफोर्समध्ये त्यांची निवड होऊ शकली नाही. परंतु दिल्लीच्या DTP&P एअरमध्ये सिनियर सायंटिफिक असिस्टंट म्हणून त्यांची निवड झाली आणि महिना 250 रुपये ह्या पगारावर ते त्या ठिकाणी रुजू झाले. तेथून त्यांना एअरक्राफ्ट अँड आर्मामेंट टेस्टिंग युनिट ANTTU कानपूरला पाठविण्यात आले. तेथून पुढे त्यांना बेंगलोर येथे नवीनच उभारण्यात आलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ADE मध्ये पाठविण्यात आले.
येथे काम करताना अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या कमी साधनांमुळे खूप अडचणी आल्या, तरी त्यांनी न थांबता आपला नवीन प्रकल्प पूर्ण केला. तो प्रकल्प पाहण्यासाठी अनेक लोकांनी भेटी दिल्या. त्यात महत्त्वाचे परीक्षक होते प्रोफेसर MGK मेनन, जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ITFRचे डायरेक्टर होते. ते डॉक्टर कलामांच्या कामाने फार प्रभावित झाले. एका आठवड्यानंतरच कलाम साहेबांना इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च इन्कोस्पारकडून मुंबईला रॉकेट इंजिनियर या पदाच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टर विक्रम साराभाई, प्रोफेसर MGK मेनन आणि मिस्टर सराफ यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि कलाम साहेबांना त्या पदासाठी निवडण्यात आले. पुढे केरळ राज्यात तिरुअनंतपुरमच्या थंबा या गावात इन्कोस्पारचे इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन उभारण्यात आले. तेथे काम करीत असताना कलाम साहेबांनी 6 महिने साऊंडिंग रॉकेट लॉन्चिंग टेक्निक्सचे तंत्र समजून घेण्यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन NASA सेंटर अमेरिका या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची परवानगी घेतली. ही संधी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना व प्रामुख्याने त्यांच्या वडिलांना खूप आनंद झाला. म्हणून त्यांनी रामेश्वरमच्या मशिदीत खास नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नासामध्ये काम करताना डॉक्टर कलाम साहेब ज्या गोष्टीने एकदम प्रभावित झाले ती येथे नमूद करावीशी वाटते, जिचा उल्लेख त्यांनी आपले आत्मचरित्र विंग्स ऑफ फायरमध्ये केला आहे. नासामध्ये काम करीत असताना एके दिवशी डॉक्टर कलाम साहेबांची तेथील भिंतीवर लावलेल्या एका पेंटिंगवर नजर गेली. त्या चित्रात स्वर्गीय टिपू सुलतान साहेब आपल्या लष्करासोबत भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसत होते. जरी स्वर्गीय टिपू सुलतान साहेबांना आपण भारतीय असून विसरलो, परंतु त्यांचे चित्र त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ लावण्यात आलेले होते. कलाम साहेबांना हे बघून खूप आनंद झाला की आपल्या एका भारतीय स्वातंत्र्य सैनिकाला रॉकेटरी वॉरफेअर म्हणजेच अग्निबाण युद्धाचा नायक म्हणून येथे सुद्धा गौरविण्यात आले होते. कारण की स्वर्गीय टिपू सुलतान साहेब रॉकेट बनविण्याचे जनक होते व त्यांनीच सर्वप्रथम युद्धात प्राथमिक स्वरूपात रॉकेटचा उपयोग केला होता. आज 20व्या शतकातील भारतीय अग्निबाणाचा विकास जो आपण पाहतोय तो 18व्या शतकातील स्वर्गीय टिपू सुलतान साहेबांच्या स्वप्नाचे पुनरुज्जीवन आहे. तुरुखनालीच्या 1799च्या युद्धात जेव्हा स्वर्गीय टिपू सुलतान साहेब शहीद झाले त्यावेळेस त्यांच्या सैन्याजवळ 700 पेक्षा अधिक रॉकेट्स तर 900 रॉकेट्सची उपप्रणाली म्हणजेच सब सिस्टम्स उपलब्ध होती, जी विल्यम कॉंग्रीव आपल्या सोबत इंग्लंडला घेऊन गेला होता. ह्याच प्रकल्पाला आज आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणून ओळखतो. टिपू सुलतान साहेबांनी लावलेल्या रॉकेटच्या संशोधनाचे पेटंट जरी गॅट किंवा IPR या कायद्यानुसार टिपू सुलतान साहेबांना मिळाले नसले तरी या संशोधनाचा मूळ वारसा अखेरीस भारतालाच लाभला आहे. आज रॉकेटरी वॉरचे जनकत्व 150 वर्षानंतर का होईना भारताकडेच आहे. जोरात येणाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी लहान मोठी पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर घरटी शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याच मधील गरुड पक्षी उंच भरारी घेऊन पावसाळी ढगांवर मात करतो व आकाशावर आपली सत्ता प्रस्थापित करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर कलाम साहेबांनी देखील भारतीय अवकाश संशोधन संस्थे इस्रोच्या मदतीने स्वदेशी बनावटीचे पृथ्वी, त्रिशूल, आकाश, अग्नी व नाग यासारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली व रोहिणी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करून आकाशावर आम्ही भारतीय देखील सत्ता गाजवू शकतो हे सिद्ध केले आणि आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लबच्या यादीत आपल्या भारताचे नाव समाविष्ट केले. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDOचे प्रमुख म्हणून अर्जुन हा MBT मेन बॅटल टँक हा रणगाडा बनवणे असो की लाईट कॉबेट एअरक्राफ्ट LCAची निर्मिती असो अथवा पोखरणची अणुचाचणी असो, या सर्वांमध्ये डॉक्टर कलाम साहेबांची भूमिका फार महत्त्वाची होती. विंग्स ऑफ फायर नावाच्या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल आणि नाग या क्षेपणास्त्रांची जळणघळण फार सुंदरपणे वाचकांना सांगितली आहे. हे पुस्तक केवळ त्यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते एक मनोहर्षक खंडकाव्य आहे. कलाम साहेबांच्या वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामावर अधिक भर होता. सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांना अवगत होती. पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी ध्येय धोरणांची आखणी केली. विविध सरकारी संस्था
विविध सरकारी विभाग यांना एकत्र आणून त्यांच्याकडून एकत्रितरित्या काम करून घेणे ही सोपी गोष्ट न होती, परंतु ती किमयाही त्यांनी साधली. जगाच्या पाठीवर परमाणु क्षेत्रात भारताला सुपर पॉवर बनविण्याच्या दृष्टीने त्यांची नेहमीच धडपड राहिली. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. म्हणूनच परिश्रम, चिकाटी व सचोटी या त्रिसूत्रीवर त्यांची नितांत श्रद्धा होती, विश्वास होता. ते नेहमी म्हणत असत, सपने वो नहीं है जो आप नींद में देखते हैं, सपने वो है जो आपको सोने नहीं देते. असंच एक स्वप्न त्यांनी देखील पाहिलं. आपल्या भारत देशाला सामर्थ्यवान राष्ट्र बनविण्याचं नुसतंच स्वप्नच पाहिलं नाही, तर त्या दृष्टीने त्यांनी अथक परिश्रम देखील घेतले. विकसित भारताचे जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल कधीच सुरू झाली होती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. जुलै 2002 ते जुलै 2007 या काळात ते राष्ट्रपती या पदावर होते. तसं पाहिलं तर त्यांची पार्श्वभूमी राजनैतिक क्षेत्राशी संबंधित न होती, तरी त्यांनी राष्ट्रपती हे सर्वोच्च पद देखील तेवढ्याच समर्थपणे सांभाळले. राजनैतिक खाचाखोचा समजून घेत जास्तीत जास्त भारताच्या हितासंबंधी निर्णय घेण्यावरच त्यांचा भर राहिला. आज आपण पाहतो की पुढारी लोक आपला स्वार्थ कसा साधता येईल या विवंचनेत दिसतात, परंतु डॉक्टर कलाम साहेब ज्या 2 सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवनात आले होते, त्याच सुटकेसीत आपले कपडे व पुस्तके घेऊन तेवढ्याच सामानानिशी बाहेर पडले होते. त्यांनी कुठलीही धनसंपत्ती, प्रॉपर्टी जमा केली नाही. त्यांनी जोडली ती फक्त माणसं. ते नेहमी म्हणत, प्यार करने के लिए तो ये पूरी जिंदगी कम पड़ जाती है, पता नहीं लोग नफरत के लिए वक्त कैसे निकाल लेते हैं. सर्व जाती धर्माची लहान मोठी लाखो माणसं त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होती. आयुष्यभरात त्यांनी काय कमावले याचीच जणू काही ते साक्ष देत होती. आपल्या सुरक्षिततेसाठी तासनतास ताट करत उभ्या राहणाऱ्या कमांडरविषयी जेवढी आपुलकी काळजी त्यांना होती, तेवढा जिव्हाळा त्यांना राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या लोकांविषयी होता. असे हे विज्ञानाचे परमभक्त असणारे डॉक्टर कलाम साहेब मनाने अतिशय साधे व अत्यंत संवेदनशील व्यक्ती होते. त्यांना रुद्रवीणा वाजविण्याच्या, मुलांशी गप्पा मारण्याचा तसेच कविता करण्याचा छंद होता. डॉक्टर कलाम साहेब आयुष्यभर अविवाहित राहिले. आपल्या एकट्या राहण्याविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्र विंग्स ऑफ फायरमध्ये स्पष्टीकरण केले आहे की कदाचित नात्यांमधील आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणे मला रॉकेट बनविण्याहून ही अधिक अवघड वाटत होते. माझ्या आयुष्याचे खरे ध्येय विज्ञानाला वाहून घेणे व देशासाठी अग्निबाण बनविणे हेच होते. तसेच आपल्या कारकिर्दीला कुठलाही कलंक न लागू देता देशाविषयी असलेले आपले कर्तव्य पार पाडत सेवानिवृत्त होणे हेच होते. स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे व शांतपणे बघताना कलाम साहेब म्हणतात की जर मी हे अग्निबाणाचे 5 प्रकल्प पूर्ण केले नसते तर कुणी त्यासाठी पुढाकार घेतला असता. कुणाला तरी ते कर्तव्य पार पाडावेच लागणार होते. डॉक्टर कलाम साहेबांच्या अविवाहित राहण्याच्या निर्णयामुळे त्यांचे वडील चिंतित झाले होते. कलाम साहेबांचे नाव पुढे कोण चालवेल, पण आज अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल व नाग यांच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे व त्यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात नव्हे तर संपूर्ण जगात अजरामर झाले आहे. त्यांचे असंख्य लेख व अनेक पुस्तके प्रकाशित झाली, ज्याच्यात प्रामुख्याने नंबर 1 बेस्ट सेलर पारितोषिक प्राप्त त्यांचे आत्मचरित्र विंग्स ऑफ फायरचा समावेश आहे. देश विदेशात त्यांचे असंख्य विद्यार्थी आहेत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी विज्ञान आणि संशोधनाला समर्पित केले. आयुष्यभर ते आपल्या राष्ट्राशी एकनिष्ठ राहिले. ते एक सच्चे देशभक्त होते. डॉक्टर कलाम साहेब वैयक्तिक आयुष्यात अतिशय अनुशासनप्रिय होते. तसेच ते शाकाहारीही होते. सर्व धर्मांविषयी व संस्कृतीविषयी त्यांना आदर होता. ते कर्नाटकी भक्ती संगीत ऐकत आणि तामिळ वाङ्मय तिरुकुरल ही आनंदाने वाचत. त्यातील एक तरी कुरल ते आपल्या भाषणातून सांगत. तसेच कुराणसोबतच ते भागवद्गीतेचाही अभ्यास करत. ते म्हणत की शिकत राहणे सर्जनशीलता देते, सर्जनशीलता विचार करण्यास भाग पाडते, विचारधारा ज्ञान प्रदान करते आणि ज्ञान तुम्हाला श्रेष्ठ बनवते. म्हणून आयुष्यभर त्यांनी ज्ञानाची साधना केली. त्या साधनेसाठी परिश्रम घेतले. वयाच्या 84व्या वर्षी देखील ते कार्यरत होते. नवयुवकांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत. नवी पिढी, तरुण पिढी हीच देशाची खरी संपत्ती आहे असं ते म्हणत. तरुणांना मार्गदर्शन करताना ते सांगत, इफ यू फेल नेवर गिव्ह अप, बिकॉज FAIL फेल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, एंड इज नॉट द एंड. इफ फॅक्ट END एंड मीन्स
effort never dies. If you get no as an answer, remember no no means next opportunity. So let's be positive. डॉक्टर कलाम साहेबांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. तसेच परदेशातही त्यांचे खूप आदर सन्मान झाला. त्याचप्रमाणे जवळपास 40 नामांकित विद्यापीठातून कलाम साहेबांना मानद विद्यावाचस्पती, ज्याला इंग्रजीत हॉनररी डॉक्टरेट पदवी म्हणतात, बहाल करण्यात आली. ज्या ठिकाणी जातपात धर्मावरून राजकारण केले जाते, भांडणे लावली जातात, त्या ठिकाणी मौन व्रत घेऊन या ऋषितुल्य माणसाने कुठलीही अपेक्षा न करता देशाची सेवा केली, ज्ञानाची अखंड साधना केली, तरुणांना नवी दिशा दिली. अशा या तपस्वी माणसाला माझ्या सर्व भारतवासियांकडून माझा सलाम. शेवटी त्यांच्याच ओळी त्यांना अर्पण करून देवाचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो. इट इज व्हेरी इझी टू डिफीट समवन, बट इट इज व्हेरी हार्ड टू विन समवन. म्हणजेच कोणा एका व्यक्तीचा पराभव करणे सहज शक्य आहे, परंतु कोणा एका व्यक्तीचे मन जिंकणे खूप अवघड होय. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवन आणि कार्य या विषयावर भाषण ऐकलं आपण आताच. वक्ते होते शेख सिकंदर शेख सत्तार.